नमस्कार. आज पौष शुक्ल सप्तमी शके 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ट्राम योजनेला लोकशाही आघाडीचा पाठिंबा. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुचर्चित ट्रामचं सादरीकरण आणि राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे काचेआडच्या तंत्रज्ञांचा सत्कार. या आणि त्या घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. गेले काही दिवस वादाचा केंद्रबिंदू ठरलेल्या लाईट रेल सिस्टीमचे ट्रामचं सादरीकरण महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आलं. ठाण्यातील लोकप्रतिनिधींनी ट्रामचं सादरीकरण त्यांच्यासमोर न करता प्रशासनानं पत्रकारांसमोर केल्यामुळे नाराजीचा सूर लावला होता. यावरून अगदी विधिमंडळातही चर्चा झाली होती. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि पालिका आयुक्तांमधील वादाची किनारही या विरोधाला होती. ट्रामचं सादरीकरण मालमत्ता प्रदर्शनात होत असताना लोकप्रतिनिधींसमोर मात्र सादरीकरण होत नसल्याबद्दल सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली होती. असं असताना आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी ट्राम विषयक सादरीकरण करण्यात आलं. ठाण्यात नक्की अडचणी काय आहेत, वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतुकीवरती काय परिणाम होतो, त्यावरती उपाययोजना काय आहेत याविषयी विस्तृत माहिती या सादरीकरणात देण्यात आली. मेट्रो मोनोरेल या योजना 2 शहरांना जोडणाऱ्या आहेत, तर ट्राम ही व्यवस्था शहराच्या आतील वाहतुकीसाठी उपयुक्त योजना आहे. यामुळे मेट्रो मोनोरेल आणि ट्राम या योजनांचे हेतूचे वेगळे असतानाही निष्कारण वाद निर्माण केले जात आहे. ट्राम उभारताना तुलनात्मक खर्च कमी येणार असून यासाठी पाडापाडी अथवा तत्सम गोष्टी कराव्या लागणार नाहीत. सध्या आनंदनगर जकात नाक्यापासून ओहळ्यापर्यंत 11 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून यासाठी 800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सिमेन्स कंपनीकडे हे तंत्रज्ञान असून सिमेन्सनं यासाठी पुढाकार घेतल्याचं सांगितलं जात आहे. ठाणे शहराच्या विकासासाठी लोकशाही आघाडी नेहमीच प्रयत्नशील असून शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजना शासनाकडून मंजूर करून घेण्यासाठी लोकशाही आघाडी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही लोकशाही आघाडीनं दिली आहे. ठाणे शहरातील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ट्राम योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते अशा सर्वांना विश्वासात घेऊन ट्रामचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं आहे. महापौरांनी ही योजना तातडीनं कार्यान्वित करण्यात येईल असं घोषित केलं आहे. असं असतानाही विरोधासाठी विरोध म्हणून ट्राम योजनेला विरोध करणं संयुक्तिक ठरत नाही, असा टोला लोकशाही आघाडीनं आमदार प्रताप सरनाईक यांचं नाव न घेता त्यांना लगावला आहे. शहराच्या विकास योजनेसाठी सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन अशा योजना राबवणं आवश्यक आहे. लोकशाही आघाडी शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असून ठाणे शहरात विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी शासकीय स्तरावरती नियमित पाठपुरावा करत असते. शहरात सत्ता कुणाचीही असली तरी आघाडीतर्फे निर्णय घेताना ठाणेकर रहिवाशांच्या दृष्टीनं जे योग्य आणि फायदेशीर आहे ते समजूनच निर्णय घेतला जातो, असा दावा आघाडीतर्फे करण्यात आला आहे. ठाणे शहरात पार्किंगसाठी पार्किंग झोन तयार करावेत, अशी मागणी आज झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रातील पदपथ रस्त्यांवरती अनधिकृतपणे वाहन उभ्या करणाऱ्या वाहन चालकांवरती ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करावी आणि मिळणारा दंड वाटून घ्यावा, याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे आला होता. त्यावेळी विविध नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत ही मागणी केली. अनधिकृतपणे वाहन उभं करणाऱ्यांकडून मिळणाऱ्या 50% दंडाच्या रकमेचं पोलीस काय करणार? फेरीवाले, गॅरेजवाल्यांनी रस्ते पदपथ अडवले आहेत, त्यावरती पालिका काय कारवाई करणार, असे अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले. ठाणे शहरामध्ये पार्किंगसाठी जागा नाही. महापालिकेनं पार्किंगसाठी आरक्षण टाकलेल्या जागांवरती लवकरात लवकर पार्किंगची व्यवस्था करावी, तसंच ज्या पार्किंगच्या जागांवरती अनधिकृत इमारती आहेत त्यावरती कारवाई करावी, अशी मागणी यावेळी सभेत करण्यात आली. ठाणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका चांदनी दुलानी यांचं नगरसेवक पद रद्द झाल्याचे प्रशासनानं कळवल्यानं आता दुलानी या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोकण विभागीय जात पडताळणी समितीनं चांदनी दुलानी यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं.
त्यानंतर महापालिकेनं त्यांना अचानक नगरसेवक पद रद्द झाल्याचं कळवलं. महापालिकेनं हे प्रकरण न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वसाधारण सभेपुढे आणण्याची गरज होती, पण तसं न करता महापालिकेनं चुकीच्या पद्धतीने नगरसेवक पद रद्द करण्याचा आरोप लेले यांनी केला. या विरोधात आता न्यायालयात दाद मागणार असल्याचं लेले यांनी सांगितलं. सध्या महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचं बळ समसमान आहे, त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षातून हा निर्णय झाला असावा अशी शक्यता लेले यांनी यावेळी व्यक्त केली. दुलानी या दौलतनगर भागातून निवडून आल्या असून त्यांच्या जात प्रमाणपत्राला अरुणा भुजबळ यांनी न्यायालयात आवाहन दिलं होतं. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती व्हावी यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. या प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्या हस्ते झालं. ठाणे महापालिकेतील विविध विभागाच्या प्रत्येकी 2 कर्मचाऱ्यांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी अरविंद मांडके यांनी या वर्गात मार्गदर्शन केलं. आग लागल्यास काय खबरदारी घ्यावी, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायला हवे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. महापालिकेमध्ये उभारण्यात आलेल्या अग्निशमन यंत्रणेचा वापर कसा करावा, स्मोक डिटेक्टर तसेच इतर अग्निशमन उपकरणांची प्रात्यक्षिकांसह यावेळी माहिती देण्यात आली. मुरबाड पंचायत समितीच्या सभापती माधुरी घुडे यांना माजी उपसभापती दीपक खाटघरे आणि त्यांच्या गुंडांनी कार्यालयात घुसून ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेनं दिला आहे. मुरबाड पंचायत समितीच्या सभापती माधुरी घुडे या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार यांच्या कार्यालयात विकास कामांची माहिती घेण्यासाठी आल्या असताना खाटघरे यांनी घुडे यांना शिवीगाळ केली आणि मारहाण करण्यासाठी अंगावरती धावून गेले. घुडे यांनी या प्रकरणी मुरबाड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तक्रार दाखल करायला नकार दिला. घुडे यांनी या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर 5 दिवस उलटूनही खाटघरे आणि त्यांच्या गुंडांवरती कारवाई झालेली नाही. या प्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेनं दिला. वाहनांच्या काळ्या काचांवरती कारवाई करत असताना मारहाण करणाऱ्या एका पोलीस निरीक्षकासह 2 कर्मचाऱ्यांवरती जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे वाहतूक शाखेची काळ्या काचांविरोधात मोहीम सुरू असताना कोरम मॉलसमोर प्रसाद गिरप यांची गाडी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अडवली आणि त्यांना काळ्या काचांबद्दल दंड भरण्यास सांगितलं. मात्र आपल्या गाडीच्या काचा या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मान्यतेनुसार असल्याचं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रसाद गिरप यांचा स्वतःचा व्यवसाय असून ते बीई मेकॅनिकल आहे. पोलिसांनी त्यांना काळ्या काचांबद्दल दंड भरायला लावला होता. यावरून झालेल्या वादादरम्यान पोलिसांनी बरीच शिवीगाळ केली होती. यावेळी झालेल्या वादावादी दरम्यान पोलिसांनी गिरप यांना बेदम मारहाण केली होती. त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांचा फोन तोडण्यात आला आणि 4-5 जणांनी मिळून ही मारहाण केल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या मारहाणीत त्यांच्या हातातील घड्याळ, गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेली. या प्रकरणी नौपाडा पोलीस तक्रार घेत नसल्यामुळे प्रसाद गिरप यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणी कागदोपत्री कारवाई न होता आपल्याला न्याय मिळेल अशी आशा प्रसाद गिरप यांनी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या अध्यक्षपदी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विष्णू सावरा यांची एकमतानं निवड झाली आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक आज विक्रमगड इथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुढील 3 वर्षांसाठी आमदार विष्णू सावरा यांची ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष बाबासाहेब काठोळे, आमदार चिंतामण वनगा यांच्यासह जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी, डहाणू, पालघर, विक्रमगड, वसई अशा विविध भागातून मोठ्या संख्येनं पक्षाचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. विष्णू सावरा हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आदिवासी आमदार आहेत. 2014 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचं संघटन ग्रामीण जिल्ह्यात वाढवण्याचा निर्धार विष्णू सावरा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवात काल काचेआडच्या तंत्रज्ञांचा गौरव करण्यात आला. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं गेले 2 दिवस सप्तरंग 2013 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पहिल्या दिवशी ज्येष्ठ नाट्यकर्मींना मानवंदना देण्यात आली. ज्येष्ठ नाट्यकर्मी आत्माराम भेंडे यांचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारानं तर अरविंद पिंपळगावकर यांचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. काल शब्दगंधा या कार्यक्रमाअंतर्गत मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गीतांच्या निर्मितीमागची कल्पना आणि त्यामागे घडलेले किस्से तसंच गाणी सादर करण्यात आली. ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, उर्मिला धनगर अशा अनेक गायकांनी ही गाणी सादर केली. यावेळी सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके, अशोक पत्की, संतूरवादक उल्हास बापट, राणी वर्मा तसंच काचेआड असणाऱ्या तंत्रज्ञांचा खास गौरव करण्यात आला. सर्वसाधारणपणे गीतकार, गायक यांचंच नाव होतं, पण गाणं ध्वनिमुद्रित करण्यासाठी लागणारे ध्वनिमुद्रणकार, वादक हे मात्र पडद्याआड राहतात. त्यांच्या कलेचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कशासाठी उतरावे